विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपन्न झालं. मुद्द्यांपासून ते गुद्द्यांपर्यंत विविध पातळीवर हे अधिवेशन गाजलं. पण खरं तर सभागृह जे जनतेच्या न्याय हक्कासाठीचं सभागृह असतं, त्या ठिकाणी जनतेच्या फायद्याचं काय घडलं ते नेहमीच महत्त्वाचं ठरतं. त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. आपल्या पिंपरी चिंचवडसह पुणे परिसरातील विविध प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनात मांडलेल्या वेगवेगळ्या 10 प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्यानं हिंजवडी IT पार्क समस्यांपासून चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक समस्यांसह पिंपरी चिंचवडच्या प्रारूप विकास आराखड्यावर रोखठोक भूमिका मांडण्यात आली. IT फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या एकूणच इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला वेळ दिला आणि बैठकही घेण्यात आली. प्रशासन खडबडून जागं झालं. अधिवेशनात आमदार महेश लांडगे यांच्या विविध लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा आणि त्याचबरोबर प्रश्नोत्तराच्या तासामध्ये एकूणच दसका दम पाहायला मिळाला. नमस्कार, मी अविनाश आदक. आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉइंट. मुंबई येथील विधान भवनामध्ये दिनांक 31 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. शनिवार आणि रविवार असं 2 दिवस कामकाज बंद असतं. त्यामुळं एकूण 15 दिवस सभागृहाचं यावेळचं कामकाज चाललं. या काळात आमदार महेश लांडगे यांनी सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याबद्दल, त्याचबरोबर हिंजवडी IT पार्कमधील विविध समस्या, चाकण औद्योगिक पट्ट्यातील वेगवेगळ्या समस्या आणि प्राधिकरणाच्या हद्दीतील मिळकती फ्रीहोल्ड करणे, याचबरोबर पुणे पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडीच्या समस्या, पुणे नाशिक महामार्गावरील आपल्या नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी भूसंपादन करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी भूमिका मांडली. त्याचबरोबर GST फसवणुकीचं एक रॅकेट यावेळी आमदार महेश लांडगे यांनी उघड केलं. चिखली घरकुलवासियांची घरपट्टी माफ करणं असेल किंवा नदी सुधार प्रकल्प पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न असेल, यासह दारूबंदी विधेयकावरही सकारात्मक भूमिका मांडली आणि राज्य सरकारकडं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांची बाजू महेश लांडगे यांनी सक्षमपणे मांडली. दरम्यानच्या काळात आमदार लांडगे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून आपल्या डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीत असणाऱ्या रस्त्यासोबत त्याचं विकास कामांच्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला NOC द्यावी यासाठीचा पाठपुरावा केला. या रस्त्याची पाहणीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी केली. भोसरीसह पिंपरी चिंचवड शहरातील वीज समस्या सोडवण्यासाठी ऊर्जा विभागाकडेही पाठपुरावा करण्यात आला. त्याद्वारे दिघी कॅम्प येथे नव्या विद्युत शाखेला महावितरण प्रशासनानं मंजुरी दिली. त्यामुळे भोसरी, दिघी आणि चरोली असे 3 विभाग आता महावितरणचे होणार आहेत. ही नागरिकांसाठी अत्यंत दिलासा देणारी बाब आहे. दुसरा मुद्दा म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख असलेला हिंजवडी IT पार्क, जो सध्या समस्यांच्या गर्तेत आहे. अनेक दिवस झाला आपण सर्वजण पाहतोय. या ठिकाणच्या पायाभूत सोयीसुविधा आणि वाहतूक कोंडी विरोधात ITNsनी अनक्लॉग हिंजवडी ही मोहीम काही दिवसांपूर्वी सुरू केली. आमदार महेश लांडगे यांच्याकडे ITNs आणि सोसायटी धारक प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक लावावी अशी विनंती केली होती. त्यानंतर तात्काळ त्या संदर्भात पाठपुरावा केला गेला आणि सदर बैठक ही अधिवेशनादरम्यानच घेण्यात आली. त्यात संबंधित प्रशासनाला तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेशही माननीय मुख्यमंत्री फडणवीस आणि इतर सर्व मंडळी जे उपस्थित होते त्यांनी दिले. विशेष म्हणजे हिंजवडीचे IT पार्क कोंडीमुक्त करण्यासाठी प्रशासनानं कार्यवाहीसुद्धा सुरू केली. भूमकर चौक, मान आणि लगतच्या परिसरातील अतिक्रमणं आता सध्या हटवण्यात सुद्धा येत आहेत. त्यामुळं हिंजवडी IT पार्कची आता समस्यामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे असं चित्र सध्या स्पष्ट दिसतंय. अधिवेशनातील पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखडा म्हणजेच DP. मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखडा महानगरपालिका प्रशासनानं प्रसिद्ध केला. त्यावर हरकती आणि सूचना देखील मागवल्या. यामध्ये प्रशासनानं अनावश्यक आरक्षणं टाकू नयेत, शहरातील मंदिरं असतील किंवा धार्मिक स्थळांच्या जागांमध्ये आरक्षणं नकोत. यामध्ये मोशी येथील नागेश्वर महाराज मंदिर आणि रुपीनगर तळवडे येथील घारजाई माता मंदिराचा उल्लेख करत आमदार महेश लांडगे यांनी संबंधित DP
हा एकूणच शहराच्या हितासाठी विकासासाठी नक्की करावा, पण भूमिपुत्र भूमिहीन होता कामा नयेत. गोरगरिबांच्या घरावर कारवाई करून कुठल्याही प्रकारचा विकास साधता येणार नाही अशी परखड व ठाम भूमिका सभागृहात मांडली. पिंपरी चिंचवडकरांनी मांडलेल्या हरकती आणि सूचनांची पारदर्शीपणे पडताळणी करावी आणि सर्वसमावेशक व भूमिपुत्रांच्या हक्कांचं त्यांच्या न्यायाचं रक्षण करणारा विकास आराखडा हा निश्चित करावा अशी मागणी महेश लांडगे यांनी केली. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत पूर्वी बांधलेल्या मिळकती आता महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत, त्या फ्री होल्ड कराव्यात. तसंच प्राधिकरणानं लोकांना लॉटरी पद्धतीने दिलेल्या जागांवरती रेड झोनची सीमारेखा दाखवली गेली आहे, ती रेड झोन मुक्त करावी. त्याचबरोबर ज्या शासकीय इमारती आत्ता सध्या वापरात नाही आहेत, ज्या जीर्ण झाल्या आहेत, त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी त्या महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात यावं अशीही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. त्याच्यावरती कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तरही दिलं. हे सर्व विकासाचे मुद्दे मांडत असतानाच आमदार महेश लांडगे यांनी देव, देश आणि धर्मासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दाखवून दिलं. कारण धर्मांतराचा मुद्दा यावेळी सभागृहात चांगलाच गाजला. सांगली येथील ऋतुजा राजगे यांनी प्राण सोडला पण धर्म सोडला नाही असा उल्लेख करत राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा अशी मागणी आमदार लांडगे यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्याक समाज भीतीच्या सावटाखाली आहे असा दावा सभागृहात केला. त्यावेळी आमच्या 10-10, 11-11 वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाले, त्यावेळी तुम्ही का बोलला नाहीत असा आक्रमक पवित्रा आमदार लांडगे यांनी घेतला. हा मुद्दा एकूणच महाराष्ट्रभरात गाजला. राज्यातील गुरव, पुजारी, मानकरी समाजाला देवस्थान विश्वस्त संस्थांमध्ये हक्क मिळावा यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी यावेळी केली. GST फसवणूक प्रकरणातील मोहम्मद रेहमानी आणि त्याच्यासोबत त्याच्या साथीदारांवर मोक्का लावावा आणि सोबतच राज्यातील गोरक्षकांचे संरक्षण करावे अशा हिंदुत्वाच्या विविध मुद्द्यांवर आमदार महेश लांडगे यांनी सभागृह चांगलंच गाजवलं. एकूणच पावसाळी अधिवेशनाच्या कार्यकाळातील सर्व घडामोडींबाबत आम्ही आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की पिंपरी चिंचवडसह पुणे शहराच्या आणि एकूणच पुणे परिसराच्या विविध मुद्द्यांवर विशेषतः वाहतूक कोंडी, पर्यावरण संवर्धन, नदी सुधार प्रकल्प आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा यासाठी आम्ही सातत्यानं काम करतो आहोत. अधिवेशनाच्या या निमित्तानं संबंधित मंत्री महोदय यांनी सकारात्मक उत्तरं दिली आहेत. त्यासाठी येत्या काळामध्ये आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करू आणि हे सर्व विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू. विकासाभिमुख हिंदुत्व ही आमच्या राजकीय सामाजिक जीवनाची लाईन ऑफ ॲक्शन आहे असंही आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं. तर मित्रांनो, एकूणच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या आणि अशा विविध घडामोडींसाठी पाहत राहा महाई न्यूज टू द पॉईंट. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.